लहानपणी मला कोणतीही कॉमिक्स किंवा खेळ फारसे भावले नाही. माझं मन नेहमी खेळून राहायचं त्या मोठ्या उद्योगपतींच्या कहाण्यांवर. धीरूभाई अंबानी, रतन टाटा, राहुल बजाज यांचं जीवन, त्यांची विचारसरणी आणि त्यांनी उभं केलेलं साम्राज्य मला खूप प्रेरणा द्यायचं. मी माझ्या बहिणीला कित्येक वेळा सांगायचो, एक दिवस मी देखील ना त्यांच्यासारखा मोठा बिझनेसमॅन होतो. पण तेव्हा मला त्यामागचं त्यांचं झपाटलेपण, सततची मेहनत आणि यशासाठी लागणारी समर्पणाची जाणीव नव्हती. कॉलेज जीवनात मी वेगळाच मार्ग निवडला. इंजिनिअरिंग करीत असताना मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये उतरलो. क्लास बंक करून मी प्रेझेंटेशन दिली, लोकांना कन्व्हिन्स केलं, ट्रेनिंग घेतला आणि इतरांना जोडण्याचं काम केलं. त्या काळात माझ्याकडे पैसाही होतोय आणि आत्मविश्वासही. माझ्या शहरात जिथे अजून मोबाईलचं दुकानही स्टार्ट व्हायचं होतं, तिथे मी अमरावतीला जाऊन मोटोरोलाचा अँटिना असलेला मोबाईल घेतला होता. इनकमिंग आणि आउटगोईंग दोन्ही चार्ज लागायचे. पण माझ्यासाठी तो मोबाईल एक यशाचं प्रतीक होता. पण या आत्मविश्वासात एक चूक झाली. अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. पैसे कमवण्याची गरज नव्हती, पण तरीही त्यामागे गुरफटलो आणि बॅकलॉग लागला. मात्र हेच अनुभव मला जीवनात शिकवून गेले. लोकांशी बोलणं, त्यांना समजून घेणं आणि निर्णय घेण्याची ताकद यांचं मूळ मला या वयातच मिळालं. नंतर MBA करताना मी जीवनातले बरेच व्यावहारिक धडे पुस्तकातून समजून घेतले. पुण्यात MBA करत असताना माझ्याकडे 2 ते 3 व्यवसाय कल्पना होत्या. पण मी ठरवलं, आधी व्यवसायाचा अनुभव घेऊन आणि मगच स्वतःचा व्यवसाय सुरू करेन. ICFI युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून सुरुवात केली. नंतर ITC, इंडियन नॉलेज कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये काम करताना मला रिजनल मॅनेजर म्हणून विदर्भात बदली मिळाली आणि हे माझं आयुष्य बदलवणारा क्षण ठरला. कारण मी यवतमाळचा असल्यामुळे विदर्भात काम करणं माझ्यासाठी स्वप्नाला वास्तवात आणण्यासारखं होतं. नंतर विजन प्रकाशन मध्ये BDM म्हणून काम करत असताना मी त्या कंपनीची फ्रँचायझी घेतली आणि माझा पूर्ण वेळाचा एज्युकेशन बिझनेस सुरू झाला. मी 27 जणांची टीम तयार केली. महागाव, यवतमाळ आणि अमरावती सारख्या ठिकाणी शाळा डेव्हलप, ट्रेन आणि मॅनेज केले. मला खूप आनंद होता, कारण मी शिक्षण क्षेत्रात काम करत होतो, लोकांचे आयुष्य घडवत होतो आणि त्याचबरोबर व्यवसाय देखील वाढवत होतो. 2017 मध्ये मी आणि माझी पत्नी संजना मिळून माइंडवेरा ब्रेनटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. सुरुवातीपासूनच मी झपाटून काम केलं आणि एका फ्रँचायझीस पासून 33 फ्रँचायझीस पर्यंत विस्तार केला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. पण आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर परीक्षा घेतली जाते. कोरोना आला आणि सगळं काही थांबलं. आमचं ऑफिस बंद झालं, सेंटर बंद झाले, उत्पन्न थांबलं. ऑनलाईन बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन स्वरूप जुळून आलं नाही. अपेक्षेनुसार यश मिळालं नाही. या काळात मी स्वतःकडे वळून पाहिला, बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केला, आत्मविकास, अध्यात्म, बिझनेस, यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या वाचल्या. मी 2 ते 4 बिझनेस कोचेस कडून ट्रेनिंग सुद्धा घेतलं. यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली, व्यवसायासाठी फक्त मार्केटिंग, ब्रँडिंग आणि टीम पुरेशी नाही, यामागे आत्मा असावा लागतो, एक सोलफुल पर्पज. पुन्हा मी माइंडवेराला नवीन प्री-स्कूल फ्रँचायझी कॉन्सेप्ट सह सुरू केले. 5 ते 6 नवीन शाळा सुरू केल्या. पण नंतर व्यवसायात चुकीच्या भागीदारी, जुनी EMI, कुटुंबीय खर्च, चुकीच्या गुंतवणुकीने मला अडथळ्यांमध्ये टाकलं. व्यवसाय वाढला नाही आणि मला कळलं, व्यवसाय करायचा असेल तर फक्त ज्ञान नाही, तर योग्य दिशा, धोरण, भागीदारी, क्लिअर निश आणि आतून आलेली तारणमीमांसा असावी लागते. हे सगळं शिकलो आणि एक नवा निर्णय घेतला. माझं ध्येय आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना, शाळा चालकांना, स्टार्टअप लिडर्सला यांचा व्यवसाय स्केलेबल, सस्टेनेबल आणि सोलफुल बनवायचा आहे आणि त्यांना त्याच्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे. मी आज सोलबीज आरंभ सर्कल सुरू केला आहे, ज्यामधून मी हजारो शिक्षण उद्योजकांना त्यांच्या पॅशनला व्यवसायात रूपांतरित करायला मदत करणार आहे. कारण आज मला माहिती आहे, माझं यश हे माझ्या आत्म्याशी जोडलेलं आहे. आजही आठवतं, एक काळ होता जिथे अँटिना असलेला मोबाईल घेतला होता आणि आज मी एक असं नेटवर्क उभं करतोय, पर्पज, पॅशन आणि पीपल यांचं. सोलबीज आरंभ सर्कल हे शेवट नाही, हाच तर आहे माझा खरा आरंभ.